सुप्रभात मंडळी. तर आम्ही आज कुठं बाहेर जाणार आहे, तर चला मग. आणि हा माझा फायनल लुक आहे. आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये, तर मंदिरात जाणार आहे, तर त्यानुसारच मी गेटअप केलेला आहे. ही माझी सासूबाई, माझा बाळ आणि मी, आम्ही प्रायव्हेट गाडी केली आणि त्यामध्ये बसून जात आहे. फौजी साहेब मागून येणार आहे, कारण ते म्हणत होते मला ड्युटीला जायला उशीर होणार, तर मी बाईकसोबत घेणार. तर आम्ही पोचलो गेटजवळ. मंदिराच्या स्टार्टिंगला हे गेट लागते आणि या गेटपासून आतमध्ये 3-4 किलोमीटरवर जावं लागते. आसाम गुवाहाटीमध्ये कामाख्या मंदिर आहे आणि आसामची राजधानी दिसपूर. इथून 10 किलोमीटरवर नीलांचल पर्वतावर कामाख्या मंदिर आहे. तर आम्ही जात आहे आता कामाख्या मंदिराला. तर या मंदिरात कुठलीच मूर्ती नाही आहे आणि कुठलाच फोटो नाही आहे. या मंदिरात फक्त एका कुंडाची पूजा केली जाते. तिथे एक कुंड आहे तर, आणि ते कुंड पूर्ण झाकून ठेवलेलं आहे. त्यावर फुलं वगैरे ठेवून देतात, ते काही दिसत नाही तिथून. तर या मंदिरामध्ये देवीच्या योनीची पूजा केली जाते. सांगतात की 51 शक्तिपीठापैकी हे एक प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. तिथं देवीला वर्षातून 3-4 दिवस पिरियड्स येतात आणि त्या पिरियड्समध्ये इथे मेला भरतो आणि त्या मेल्याचं नाव अंबुबाची मेला असे म्हणतात. आणि हा खूप मोठा मेला असतो, 3-4 दिवसांचा, वर्षातून एकदाच येतो. आणि सांगतात की इथं अघोरी तंत्रमंत्र शिकायला येतात. त्यामुळे हे जास्तच प्रसिद्ध आहे इथलं हे मंदिर. तर चला मग आता आपण पोहोचू, त्यानंतर कंटिन्यू करते मी ब्लॉग. त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये. खूप पाऊस चालू होता, तर बस झालं आम्ही बाळासाठी माझ्या रेनकोट घेऊन आलो. तुम्ही बघू शकता किती पाऊस दिसत आहे. त्यानंतर आम्ही दुकानामध्ये जाऊन थोडंसं पूजाची थाली घेतली आणि बघा इथं पायऱ्या चढून जावं लागते वर, आणखी वर जावं लागते. तर 100च्या वरती पायऱ्या. गेटवर पोचलो आणि हे बघा किती लोकांची भीड आहे. आणि मंदिर बघू शकता तुम्ही. जिकडे तिकडे बघावं तर पाऊस आणि लोक. एवढ्या मोठ्या पावसामध्ये पण दर्शनाला आलेली गर्दी. त्यानंतर मग आम्ही इथं थोडंसं थांबलो. इथं एक तिकीट घ्यावं लागते 500 रुपयाची, लवकर जर दर्शन करायचं असेल तर. आणि एक जनरल लाईन असते, तिथून दर्शन घ्यायचं असेल तर तिथून दर्शन. आम्ही प्रायव्हेट तिकीट काढली होती. आणि आतमध्ये मोबाईल वगैरे काही घेऊन जाऊ देत नाही, म्हणजे घेऊन जाऊ देतात पण फोटो वगैरे काढण्यास तिथं पाबंदी आहे. तर आम्ही दर्शन केलं आणि बाहेर निघालो. तर हे बघा तुम्ही किती सुंदर सुंदर मूर्ती आहे आणि अशा टाईपची असेल मूर्ती, हे झाकून ठेवलेली आहे या मूर्तीला. तर आम्ही दर्शन केलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता, पहिला इथं 3 मंदिराचे 3 थोडेसे छोटे छोटे आहेत. तर पहिलं हे थोडंसं रेड कलरचं, त्यानंतर दुसरं, नंतर दगडाच्या मंदिरामध्ये कुंड आहे आणि ते कुंडामधून पाणी निघत राहते, म्हणजे जलप्रवाह होत राहते. आणि त्या मंदिरामध्ये आपल्याला त्याचंच मेन म्हणजे दर्शन घ्यावं लागते. तर आम्ही आतमधलं दर्शन घेतलं आणि बाहेर आता दर्शन घेत आहे. हे बघा मंदिराचं एवढं सुंदर कोरीव काम आहे, एवढं डोळ्यात भरण्यासारखंच आहे. आणि बघू शकता इथं बकऱ्या आणि कबूतर दान दिलेली राहतात, म्हणजे ज्यांचा उतारा वगैरे असते त्यांचा. आणि इथं हे दिवा लावण्याचं ठिकाण, अगरबत्ती लावण्याचं ठिकाण. इथून आतमधून तर फक्त कुंडालाच हात लावून यावं लागते, कुंडाचं पाणी घेऊन यावं लागते. त्यामुळे इथं दिवा लावून त्या मंदिराकडे तोंड करून त्यांना थोडंसं जे इच्छा आहे ते म्हणायची आणि पूजा करायची. तर इथं माझी सासूबाई पूजा करत आहे, मी पण करून घेतली आणि थोडं व्हिडिओ शूट करून घेतला पटपट. जेवढं होतं माझ्याकडून तेवढं मी करून घेतलं. आणि हे बघा इथं शिवपार्वतीची मंदिर आहे आणि हे गणपती बाप्पाचं थोडंसं छोटंसं. आणि मंदिर बघू शकता, पूर्ण जेवढं त्यांचे कलश आहे ते पूर्ण सोन्याचे आहेत. आणि इथं माझा मुलगा
पाय खाली ठेवत नव्हता, कारण तिथं बकऱ्यांची घाण होती थोडी. तर तो पूर्ण टाईम फौजी साहेबांच्या कडेमध्येच होता. तर मंदिर खूप सुंदर आहे, या तुम्ही एकदा पाहून जा. इथं एवढं करमते, खूप करमते इथं. मी इथं 3-4दा आलेली आहे. फौजी साहेब आणि मी, माझा बाळ, आणि पहिल्यांदा माझ्या सासूला घेऊन जात आहे आम्ही. आणि त्यांच्या नशिबात पाऊसच होता. इथं माझा बाळ खूप रडत होता, त्याला खूप भीती वाटत होती बकऱ्यांची. आणि तिथं साधू लोक फिरत होते, त्यांची पण खूप भीती वाटत होती. तर आम्ही आता घराकडे निघालो दर्शन घेऊन. तर भूक लागली होती, तर हॉटेलमध्ये आलो. फौजी साहेब ऑर्डर देत होते, तर ऑर्डरमध्ये आम्ही डोसा आणि सांबारच घेतला. दुसरं काही खाण्याची इच्छा नव्हती. तर हे बाहेर ठिकाणावरचे होते आणि ते माझ्या सासूबाईंना म्हणत होते की तुमच्या हातामधलं बँगल्स खूप सुंदर आहे. तर त्यांना खूप आवडले होते. ते माहीत नाही कुठले होते, तर पण ते पूर्ण इंग्लिश टॉकिंग करत होते. तर ते माझ्या सासूबाईंच्या हातामधल्या चांदीच्या पाटल्या पाहत होत्या. त्या मुलीला ती डिझाईन खूप आवडली होती. आणि इथं फौजी साहेब आणीला खाऊ घालत आहे, पराठा, आलूचा पराठा. तर आम्ही जेवण वगैरे करून निघालो आहे घरच्या वाटेला. तर वाटेला निघता एवढं सुंदर पहाड पाहण्यासारखे होते, आणि ते पाहिल्यानं डोळे एकदम भारावून जातील अशी मोठे मोठे पहाड. आणि असं वाटत होतं आकाश आणि ते पहाड एकामेकांना टेकलेलेच आहेत. आणि मी इथं फोटोशूट करत होती. फौजी साहेबांना म्हटलं थोडंसं माझा फोटोशूट वगैरे करा, तर ते करत होते. आणि खरंच हे वातावरण पाहून ना एवढं शांतता येते ना मनाला, खूपच असं वाटते इथं खूपदा यावं. मला तर असं वाटते इथंच राहून जावं. आणि हे बघा ट्रेन, अरे बापरे, मी एवढी मोठी ट्रेन अजूनही पाहिली नव्हती. आणि माझ्या मुलाला तर ट्रेनचा खूपच छंद आहे. कुठंही जाणार तर गाड्या तर घेऊनच येणार. त्याला मी म्हटलं हनी बघ किती मोठी ट्रेन आहे. तर एवढी मोठी ट्रेन मी पहिल्यांदा बघितली होती. खूपदा मी प्रवास केला ट्रेननी, पण एवढी मोठी ट्रेन नाही बघितली मी. तर आम्ही आता घरच्या वाटेला निघालेलो आहे. आणि मेन म्हणजे फौजी साहेबांनी बाईक आणलेली होती, तर मी आणि हनी बाईकने गेला आणि सासूबाई थोड्या मागं थांबल्या होत्या. तर त्या परत हनी सासूबाईला घ्यायला जाणार आहे. तर त्यांनी आम्हाला बस स्टॉपवर सोडून दिलं. आणि बघा तुम्ही बघू शकता एवढं हिरवं वातावरण आणि त्यात पाऊस, खूपच छान वाटू लागलं होतं. आणि त्यात हे घाटाचे रोड, भीती पण वाटत होती आणि चांगलं पण वाटत होतं वातावरण बघून, हिरवं. आणि रस्त्याने मधामधात धबधबे पण लागले होते, छोटे मोठे वॉटरफॉल. तर आम्ही घरीच्या रस्त्यानं निघालो. तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणखी मी तुम्हाला वाटत असेल की मी जिथं राहते तिथला ब्लॉग टाकायचा, तर तुम्ही मला सांगून देजा, तर मी आणखी परत टाकून देणार ते. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.